आणि आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 न्यूज। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, रात्री 12:30 ते पहाटे 4:30 या वेळेमध्ये बोरिवली ते भाईंदर दरम्यान मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक असणार। ठाणे मुलुंड दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवून दिली माहिती। मुंबईमध्ये डिझेलच्या पुरवठ्यात 5 ते 10% कपात, मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र। मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यामुळे सामान्य वाहनधारकांना दिलासा। देशात महानगरांमध्ये गुन्हेगारी 11% घट, मात्र मुंबईमध्ये 60% वाढ। एनसीआरबी 2024च्या अहवालानुसार भारतातील महानगर आणि राज्यांमध्ये गुन्हेगारीत एकूण घट, मुंबईमध्ये एकूण गुन्हे, महिलांवरचे गुन्हे आणि सायबर गुन्हेगारीत मात्र वाढ। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 58 शाळा अनधिकृत असलेल्या 37 शाळांवरती गुन्हे दाखल। शिक्षण विभागाची अनधिकृत शाळांविरोधात मोठी कारवाई। 58 अधिकृत शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या सर्वाधिक 53 शाळांचा समावेश। पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ, पुण्यात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1.5 रुपयांची वाढ। वाहन चालकांना सीएनजीसाठी प्रति किलो 92 रुपये 25 पैसे मोजावे लागणार। अमेरिका इराण युद्धाचा गॅसच्या दरावरती परिणाम। पुण्यामध्ये सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा आणि ओला उबर चालक नाराज। सीएनजी दरवाढीमुळे व्यवसाय करायचा कसा, रिक्षा चालकांचा सवाल। पुणे शहर, ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवडमध्ये सीएनजीचे दर वाढले। मिसिंग लिंकच्या पुलावरील जीवघेण्या सेल्फीला आळा बसणार। 180 फुटी नयनरम्य पुलावरती तात्पुरतं बॅरिकेडिंग। महामार्ग पोलिसांचं नवं पाऊल, कालपर्यंत 1,60,000 रुपयांचा दंडही वसूल।